नमस्कार माझ्या ट्रेडर्स मित्रांनो. तर जरा 2 दिवस आपलं लॅपटॉपचा इश्यू झाल्यामुळे मला अनालिसिस शेअर करता आले नाही. तर आज बघूया की मार्केटमध्ये काय मूव्हमेंट झाली आहे आणि उद्याच्या मार्केटसाठी काय लेव्हल्स आहेत आपल्याला, हे पण आपण चेक करून घेऊया. अं, ठीक आहे. हा आहे निफ्टीचा चार्ट. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,790 आणि निफ्टी ऑल टाइम हायला आहे. ठीक आहे. तर आज मार्केट मस्त ओपन झालं की साइडवेज ओपन झालं. साइडवेज टू अपसाइड मार्केट गेला आणि एक भली मोठी कॅन्डल डायरेक्ट मार्केट डाउन साइडला आलं. म्हणजे ज्यावेळेस प्रॉफिट बुकिंग झाले असेल मे बी, प्रॉफिट बुकिंग नंतर परत मार्केटने आहे असं कव्हर केलेलं आहे. तर उद्याच्या मार्केटसाठी आपण निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये बघूया की सगळ्यामध्ये काय झालं. त्याच्यानंतर आपण ही लेवल्स जाणून घेऊया. मी सगळे जे जुने लेवल्स आहेत हे मी सगळं क्लिअर करतो. बँक निफ्टी सुद्धा आय थिंक ऑल टाइम हायला आहे. आपण चेक करूया. ऑल टाइम हाय ब्रेक केला. सगळ्यांनी म्हणजे ऑल टाइम हाय ब्रेक केलेला आहे. आणि तुम्हाला तर माहित असेल की उद्या फेडची न्यूज पण आहे. तर त्याच्यामुळे की मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते की अपसाइड किंवा डाउन साइड. तर चला बघूया की निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,790 आणि मी तर पहिली गोष्ट म्हणजे मार्केटचा हाय आणि मार्केटचा लो. कालचा लो मी मार्क करून घेतो. हे दोन्ही लो आपल्याला खूप महत्वाचे आहे ते. आणि ब्लॅक कलर करतो की जेणेकरून आपल्याला प्रॉपर समजून जाईल की लेवल्स. आता उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला या दोन लेवल्स महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे 25,606. तिथूनच मार्केट एक अप साइडला आपल्याला ब्रेकआउट मिळाल्यानंतर, कालचा हाय ब्रेक झाल्यानंतर एक आपल्याला न्यू हाय बघायला मिळाला आहे. तो म्हणजे 25,804 आणि तिथूनच प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर मार्केटने त्याच्यावरतीच क्लोजिंग सस्टेन राहून मार्केट एक अप साइडला मूव्हमेंट दिलेली आहे. जर समजा 25,600च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं तर पहिले टार्गेट असणार आहे आपल्याला 25,820. आणि जर समजा ती जर ब्रेक केली, डाऊन साईडला जर ब्रेक केली, तर पहिलं त्यावेळेस टार्गेट असणार आहे. मी आता तुम्हाला ड्रॉ करून देतो. म्हणजे जो ग्रीन कलर ठेवतात 25,487, ही जर लेवल ब्रेक केली तर 25,487, त्याच्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे 25,376 आणि थर्ड टार्गेट जे असणार आहे ते आपल्याला असणार आहे 25,291. हे असे डाऊन साइड साठी आपल्याला दोन टार्गेट्स आहेत. आणि जर समजा 25,820 जर या लेवल पशीचा मार्केट आलं 25,728, ही दोन लेवल्स आपल्याला भरपूर महत्वाच्या आहेत. जर समजा की मार्केटने हाय ब्रेक न करता मार्केट जर डाऊन साइडला आलं, जर इथून मार्केट सपोर्ट घेऊन अप साइडला 25,728 पासून मार्केट अप साइडला जायचे चान्सेस आहेत 25,820. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मार्केट ऑल टाइम हायला असताना आपण पिव्होट पॉईंटचा यूज करतो. त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे. मी ह्याला कलर रेड करतो अपसाइड साठी. त्यानंतर दुसरं टार्गेट जे असणार आहे, छोटे छोटे टार्गेट्स आहेत. आणि तिसरं जे आहे ते अपसाइड. जर समजा, आणि मी ऑफ करतो त्यानंतर, जर समजा अपसाइडला हाय ब्रेक झाला तर त्यावेळेस पहिले टार्गेट असणार आहे 25,982, त्यानंतर 26,015 आणि लास्टला टार्गेट असणार आहे 26,372. हे असे आपल्याला निफ्टीसाठी टार्गेट आहेत. आणि तुम्ही जर सोमवारी ट्रेडिंग करताना तुमच्या क्वांटिटी लेस करा. म्हणजे समजा की जर तुम्ही 100 क्वांटिटी यूज करत असाल तर तिथे तुम्ही 50%च क्वांटिटी यूज करा. तर बँक निफ्टीमध्ये बघूया की काय आपल्याला लेवल्स आहेत. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 53,937. तर मी आजचा हाय बँक निफ्टीचा ब्लॅक कलर करतो. आजचा हाय मार्क करून घेतो. त्यानंतर कालचा मार्केटचा लो. ह्या दोन लेवल्स खूप महत्वाच्या आहेत. आता बघूया की आपल्याला मुवमेंट जर मिळाली तर कुठून अपसाइडला आणि डाऊन साइडला जाऊ शकते. आपल्याला 53,109, त्यानंतर 53,367 आणि 53,637. आपल्याला ह्या असे 4 लेव्हल्स आपल्याला महत्वाच्या आहेत. जर समजा की 53,637 जर डाऊन साइडला ब्रेक झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे 53,352, 53,109 आणि 52,148. मी पिव्होट पॉईंटचा यूज करतो. आणि जर समजा हाय ब्रेक झाला, हाय जर ब्रेक झाला तर त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 54,346 आणि दुसरं जे टार्गेट असणार आहे 54,819. मग म्हणजे जर समजा की 54,073 जर ब्रेक झाला तर पहिलं टार्गेट असणार आहे 54,346
56 आणि 54,820 या अशा अपसाईडला आपल्याला दोन टार्गेट्स असणार आहेत. तर मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. तर त्यामध्ये बघूया की आपल्याला काय लेवल्स आहेत. बघा आपण ज्या लेवल्स दिल्या होत्या लास्ट टाइम त्या सगळ्या ॲज इट इज फॉलो झालेल्या आहेत. तर उद्याच्या मार्केटसाठी मी फक्त काय करतो डिलीटच करतो आणि परत नवीन लेवल्स ड्रॉ करतो. की मार्केटचा आजचा हा एक मिनिट. लो आजचा लो आणि आजचा हे मार्क करून घेतो की 13,163 आजचा हाय आहे आणि लो आहे 12,887 आणि मार्केट डाऊन साईड येत असताना 13,025 पासून मार्केट अप साईडला गेलेला आहे. जर समजा 13,025 जर डाऊन साईडला ब्रेक केलं तर पहिले टार्गेट असणार आहे 12,877. त्यानंतर जे सेकंड टार्गेट जे असणार आहे आपल्याला की ते म्हणजे 12,785 हे असे आपल्याला डाउन साइड साठी दोन टार्गेट्स आहेत आणि जर समजा 13,163 अपसाईडला जर ब्रेक केलं तर त्यावेळेस आपल्याला अपसाईड साठी 13,255, 13,307 आणि त्यानंतर लास्टला 13,440 हे असे आपल्याला अपसाईड साठी 3 टार्गेट्स असणार आहेत. तर अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपण मंगळवारपासून लाईव्ह ट्रेडिंग स्टार्ट करणार आहे. तर सगळ्यांनी जॉईन होऊ शकता. थँक यू.